तर मित्रांनो IPL 2024च्या या सीझनमध्ये पाहिलं तर अनेक खेळाडू सातत्यानेच उत्कृष्ट कामगिरी करत आपला चांगला फॉर्म हा दाखवतात। मात्र त्या विरुद्ध अनेक मोठे खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले। तर मग अशात IPL 2024 नंतर लगेचच T20 वर्ल्ड कप 2024 हा पाहायला मिळणार आहे। तर मग अशात टीम इंडिया IPL मध्ये कोण चांगली कामगिरी करते त्यानुसारच त्यांना संघात स्थान देणार आहे। मग एकूण यात कोणकोणत्या खेळाडूंना भारतीय संघात निश्चित स्थान हे आता मिळणार आहे आणि याशिवाय कोणकोणते खेळाडू बाहेर होऊ शकतात तर आपण याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। तर खरं तर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आधीच संकेत दिलेले की IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना T20 वर्ल्ड कप संघात महत्त्व दिले जाईल। त्यामुळे या सीझनमध्ये आत्तापर्यंत पाहिले तर अनेक खेळाडू आहेत ज्यांनी IPL मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी ही केलेली आहे। त्यामुळेच एकूण पाहिलं तर या सीझनमध्ये असे बरेच खेळाडू जे चांगला फॉर्म दाखवतात पण अशात IPL मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली त्या खेळाडूंवर नजर टाकत हे खेळाडू 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी जवळपास निश्चित आहे असं म्हटलं जाते। तर मग हे खेळाडू कोण आहेत तर सर्वात आधी हे पाहूयात। रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासाठी सातत्यानेच उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत रोहित शर्माने 8 सामन्यांमध्ये 43.29च्या सरासरीने 303 धावा हे केलेल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे। तर याशिवाय विराट कोहली हा सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळतो। विराट कोहलीने 8 सामन्यांमध्ये 63.17च्या सरासरीने 379 धावा हे केलेले आहे, ज्यामुळेच तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे। तर तिथेच या व्यतिरिक्त पाहिले तर यशस्वी जयस्वाल याने सुद्धा कालच्या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध शतक झळकावून T20 वर्ल्ड कप संघासाठी आपली दावेदारी पक्की केलेली। त्यामुळेच यशस्वी जयस्वाल सुद्धा यात कन्फर्म खेळाडू मानला जातोय। याशिवाय उर्वरित खेळाडूंबद्दल बोललो तर दिल्ली कॅपिटल संघाची कामगिरी निराशाजनक असली परंतु तरी सुद्धा ऋषभ पंत आपली छाप सोडण्यात यशस्वी झालेला आहे। त्यामुळेच त्याचा कमबॅक सुद्धा हा संघात होऊ शकतो। तर या सीझनमध्ये आतापर्यंत पाहिलं तर विरोधी फलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूसमोर झुंजताना पाहायला मिळाले, ज्यात तो पर्पल कॅप शर्यतीत अव्वल स्थानावर आहे। तर या व्यतिरिक्त रवींद्र जडेजा गोलंदाजीशिवाय फलंदाजीत सुद्धा छाप सोडण्यास यशस्वी ठरलेला आहे। खरं तर रवींद्र जडेजाने लखनौ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध कठीण परिस्थितीत चांगली खेळी खेळली। तर या व्यतिरिक्त शिवम दुबे, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी सुद्धा IPL मध्ये सतत धावा करत आपली चांगली कामगिरी ही दाखवलेली। त्यामुळे फलंदाजांची T20 वर्ल्ड कप संघात निवड ही जवळपास निश्चित मानली जाते। मग आता कोणकोणते खेळाडू T20 वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकतात आपण याबद्दल बोललो तर यात खरं तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी एकाला संघात स्थान हे मिळू शकते असं पाहायला मिळते। परंतु जर दोघांची प्लेइंग 11 मध्ये निवड झाली तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे या दोघांपैकी एकाचा समावेश यात होताना दिसेल। या व्यतिरिक्त विकेट किपर ज्यामध्ये संजू सॅमसन, जितेश शर्मा, KL राहुल आणि ईशान किशन यांच्या स्पर्धा ही चालू आहे। तर KL राहुल आणि ईशान किशन पाहिले तर टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना दिसतात आणि IPL मध्ये या दोघांनीही मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा प्रयत्न हा केलेला नाही। त्यामुळे सिलेक्टर्सना त्यांच्या लोअर ऑर्डरमधील कामगिरीचे विश्लेषण करणे कठीण होणार आहे। त्यामुळेच इथे कदाचित असे म्हटले जाते की संजू सॅमसन याला संधी दिली जाऊ शकते किंवा KL राहुल या दोघांपैकी एकाला या संधी मिळेल आणि ईशान किशनला रिझर्व्ह प्लेअर म्हणून ठेवले जाऊ शकते। व्यतिरिक्त गोलंदाजीच्या बाबतीत अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या 3 क्रिकेटपटूंमध्ये राखीव स्पिनरच्या पदासाठी स्पर्धा होताना दिसेल। खरं तर अक्षर हा डावखुरा फिरकीपटू असला तरी सुद्धा तो फलंदाजीत सुद्धा उपयुक्त ठरू शकतो। तर चहलने पाहिले तर त्याच्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अद्याप एकही T20 वर्ल्ड कप हा खेळलेला नाही, परंतु गोलंदाजी कौशल्यात तो इतर दोघांपेक्षा खूप पुढे आहे आणि हेच कारण आहे की असं म्हटलं जाते की या वर्ल्ड कपमध्ये युजवेंद्र चहलला संघात संधी दिली जाऊ शकते। तर मग अशात जवळपास T20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी खेळाडूंचाच समावेश होताना दिसणार आहे। या व्यतिरिक्त थोडेफार युवा खेळाडू यात सहभागी होऊ शकतात। तर मग अशात तुम्हाला काय वाटते की यामध्ये कोणकोणत्या खेळाडूंना संघात स्थान दिले पाहिजे आणि कोणत्या खेळाडूंना बाहेर केले पाहिजे ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव झाला। मग अशात मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।